साठी आता मात्र कॉम्बॉक्स मध्ये पुन्हा सज्ज होत आहे तुमच्या सोबतीला माझे सहकारी समालोचक ओमी सुतार. सुनील गांगुर्डे बापगाव टीमचा मॅन ऑफ द मॅच राहिला होता. तर आपण या आणि मॅन ऑफ द मॅचसाठी जे हेल आहे कोल्ड्रिंक ते घेऊन जायचं आहे. सुनील यायचं आपण लगेच, आणि एनर्जी ड्रिंक लगेच घेऊन जा आपण. जबरदस्त मॅच प्रेक्षकांना पाहायला मिळाली. पहिला सामना होता पहिल्या फेरीतील आजच्या दिवसामध्ये, आणि दुसऱ्या सामन्याची लढत सुरुवात होणार आहे. एका बाजूने आई सावराई एलकुंदे आणि त्यांच्या अगेन्स्ट जयमान सौदरपाडा. एक संघ नक्कीच हनुमंताचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरतोय, तर दुसरा संघ आपल्या गावाची आई सावराई माता तिचा आशीर्वाद घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. दोन्ही संघांना बेस्ट ऑफ लक असेल या स्पर्धेच्या वतीनं. एक चांगली लढत आता घेऊन आम्ही सज्ज होणार आहोत. कॉम पॅनलमध्ये आपण सेकंड इनिंगमध्ये आवाज ऐकला योगेश पाटील सरांचा. एक नामवंत समालोचक, बिझी शेड्यूल त्यांचा असतो, पण तो जबरदस्त आवाज या संपूर्ण विभागामध्ये. टॉस जिंकला आई सावराई एलकोदे टीमच्या कॅप्टननं, आणि आम्ही प्रथमतः बॅट फर्स्ट करणार. निमंत्रित केलं जयमान चौदरपाडाच्या गोलंदाजांना गोलंदाजीसाठी. विजय वाकडे आणि देवा माली ही सलामीची ओपनिंग पेअर आपण पाहतोय सावराई संघाच्या माध्यमातून. दोन्ही विस्फोटक संघ आहेत, एका कॅलिबरीचे संघ ज्याला म्हटलं जातं, एका मेरिटचे. चला लगेच लेट्स प्ले सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. वेळ जास्त घेऊ नका, कारण आपल्याकडे वेळ भरपूर कमी आहे. आज 9 सामने या क्रीडांगणावर खेळवले जातील. प्रत्येकी सामना 4 षटकांचा असेल, याच्याकडे देखील लक्ष द्या. 4 षटकांसाठी आपल्याला 20 मिनिटांचा कालावधी दिला जाईल. ऑफिशियलच्या माध्यमातून मुख्य पंचाच्या भूमिकेमध्ये साजिद लाला सर, स्क्वेअर लेग पंच उमेश केरे सर आहेत. विजय वाकडे आणि त्याच्या सोबतीला आपण पाहतोय देवा माळी ही सलमानची ओपनिंग पेर. आधी वाकडे सज्ज होतोय जर्मन चौदरपाडा संघाच्या वतीनं पॉवर प्लेचं पहिलं षटक घेऊन. आता सांगितलं योगेश सरांनी की ओम साई आमने लोणार असोसिएशन मध्ये सध्याच्या घडीला टॉप रँक करतोय जर्मन चौदरपाडा संघ. चांगला चेंडू पाहायला मिळतोय. चेंडू पडल्यानंतर खाली राहतो चेंडू, तितका उचली घेतला नाही चेंडूने, आणि ग्लान्स केलं तिथे. इनफिल्ड मध्ये एक धाब जोडली जाते. अकाउंट ओपन केलंय विजय वाकडेनं, वैयक्तिक आणि सांघिक देखील. आई सावराई एलकुंदे अण्णा त्यांच्या अगेन्स्ट हनुमान चौदरपाडा. आपली डावखुरी हाताचा फलंदाज आहे समोर. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन आपण पाहू शकाल खेळपट्टीवर. सर्व तमाम मायबाप प्रेक्षकांचं या स्पर्धेच्या वतीनं आई कालुबाई चषक 2025च्या माध्यमातून मी उमेश सुतार टिटवाला सांगोडे सर्वांचं सहर्ष आणि मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय.
ब्लॉकर मध्ये फेकला होता चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. एक धाव तिथे जोडली जाते. 2 चेंडू आणि 2 धावा. लेग बाय आहे का पंच? बॅट आहे, बॅट लागली होती. बॅटच्या स्वरूपात इधाव जाईल नक्कीच देवा मालीच्या अकाउंट मध्ये. देवाने देखील आता आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलंय. टीमची टोटल 2 चेंडू आणि 2 धाबा. पॉवर प्ले मध्ये पॉवरफुल बॅटिंग करावी लागते, कारण मुभा दिली जाते फलंदाजांना. इनफिल्ड मध्ये आपण सर्व क्षेत्ररक्षक पाहतोय, मात्र 2 क्षेत्ररक्षक बाहेर आहेत. आडव्या बॅटने क्रॉस बॅटेड अक्रॉस द लाईन, लाऊड अपील केली आहे. आणि पहा मित्रांनो, पंचांच्या निर्णयाची वाट पाहिली नाही फलंदाजाने आणि गेम ऑफ द स्पिरिट खेळाडूंनी दाखवली. पहिला मोठा धक्का लागला आहे विजय वाकडेच्या रूपाने. जय सावराई, आई सावराई एलकुंदी टीमला. तर नक्कीच ही स्पर्धा आपण ज्या चॅनलवर पाहू शकता यूट्यूबच्या माध्यमातून प्रिन्स मूवीज नक्कीच सर्च करा. आपल्याला नक्कीच समोर फ्रंटलाच या स्पर्धेचं देखणं स्वरूप पाहायला मिळेल. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, टप्पा चांगला होता, लाईन थोडीशी भरकडली. लेग स्टिकच्या बाहेर फेकला होता चेंडू. साजिद लाला सरांच्या हात समांतर झाले आणि चेंडू आला अभांतर. अभांतरच्या स्वरूपात एक अतिरिक्त धावसंख्या 1 बाद 3. 3 चेंडू देखील झालेत. चौथा चेंडू वाईड आलाय. आधी वाकडे वेगवान गतीचा गोलंदाज आहे. खूप सारा मॅचेसचा अनुभव आहे आधी वाकडेकडे. आप ट्रॅकर गतीमध्ये बीट करतो फलंदाजाला. काय जबरदस्त चेंडू फेकला गेला होता. चेंडू पडल्यानंतर राईज झाला तिथे. बाउन्सर चेंडूचा मारा. गुडलेन स्पॉट वरनं चेंडू पडल्यानंतर उचली घेतो आणि यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन भिसावतोय. चार चेंडू 3 धाबा. यावेळी जबरदस्त चेंडू, परंतु कोणती धाव तिथे मिळाली नाहीये. चेंडू निघून जातोय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी झालंय असं म्हणायला हरकत नाही. पॉवर प्लेचं षटक खूप महत्वाचं असतं, परंतु त्या महत्वाच्या षटकामध्ये महत्वाच्या धाबा बनवल्या नाहीत आई सावराई एलकुंद टीमनं. अंतिम चेंडू आधी वाकडे पुन्हा एकदा. वेगवान गतीला कल्पकतेने उत्तर द्यायचं होतं, परंतु तिथे शॉर्ट टर्म पुलचा फटक्याची निवड केली होती. फटका अनसक्सेसफुल ठरला. धावसंख्या आता जाऊन पोहोचली मात्र आणि मात्र एकाच षटकाच्या समाप्तीनंतर 1 बाद 3 वर. 4 षटकांची उर्वरित मॅच. 4 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील सावराई एलकुंदे टीमला, कारण विचार केला तर चांगल्या बॅटिंग लाईनअपने उतरतोय ज्या हनुमान चौदरपाडा संघ. या संघामध्ये जर विचार केला तर आदित्य वाकडे असेल, प्रतीक वाकडे असेल, विजय असेल आणि अनेक फलंदाज आहेत. एक्सप्रेस ऑफ जर्मन चौदरपाडा प्रतीक वाकडे डावखुरी हाताचा वेगवान गतीचा गोलंदाज आहे. खूप साऱ्या मॅचेसचा अनुभव आहे. चॅम्पियन खेळाडू आहे मित्रांनो प्रतीक वाकडे. पहिल्या चेंडूला लॉफ्ट केलाय. लॉफ्टेड फटका आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. झेल तिथे पकडलाय आणि आणखी एक धक्का लागला इथे सावराई एलकुंदे टीमला.
न्यू बॅटर रोहित मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. दोन मोठे हादरे लागलेत सावराई एलकुंदे टीमला. प्रतीक वाकडे पहिल्या चेंडूवर सफलता आपल्या नावावर करतोय. पाहायला गेलं तर विजय वाकडे जो टीमचा कॅप्टन आहे त्याला माघारी धाडलं. त्यानंतर देवा माली डावकरेताचा एक विस्फोटक फलंदाज पहिल्या चेंडूवर त्याला गार केलं. धाबांचा एक कुठेतरी तुटवडा पडतोय. चहू बाजूने वाळवंट पसरलाय. वेगवान गतीची गोलंदाजी, आपल्या गोलंदाजीच्या जोरावर प्रतीक वाकडेने अनेक फलंदाजांना गार केलंय. चोर चेंज केला तिथे. राऊंड द स्टंप्सने आला होता, आता ओव्हर द स्टंप्सने येतोय. चांगला चेंडू ब्लॉक मध्ये फेकला होता. ऑन साइडला पिक केला, चेंडूला ग्लान्स केला आणि एक धाव मिळते डीप मिड विकेटला. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. दोन चेंडू धावसंख्या जाऊन पोहोचले 4 धावांवर. प्रतीकचा पुढचा चेंडू लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. समोरच्या दिशेने उडवण्याचा प्रयत्न, कॉट अँड बॉलची संधी. यष्टीरक्षक होते आणि गोलंदाज देखील होते, परंतु चेंडू एक्झॅक्टली त्यांच्या मधोमध पडला. भूमीला दान केला आणि एक धाव येते. एका धावेच्या सह्यानं धावफलक आता 5 धावांवर आपल्याला पाहायला मिळत आहे. मंदगार वारा तिथे वाहताना पाहायला मिळतोय. आणि जसजसं हे सत्र पुढे जाईल तसं धावफलक आपल्याला पुढे जाताना पाहायला मिळेल का, पाहूयात. फिंगर रोल, गती परिवर्तन, आदित्य वाकडे लेझी फिल्डिंग मी म्हणेन. तिथे झेल देखील होऊ शकला असता जर वेगाने आले असते तर. दोन धावा या चेंडूवर, 2च्या मदतीने धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली आहे. 4 चेंडू 7 धावा. पुन्हा एकदा प्रतीक फुलटॉस. यावेळी मात्र फटका सुरेख आहे. क्षेत्ररक्षक होता आणि क्षेत्ररक्षण अप्रतिम केलाय. किती धावा वाचतील तिथे यष्टीरक्षक होते, परंतु चेंडू हातातून निसटला. दोन धाबा एकवटल्या तिथे. चोरट्या स्वरूपाची धाव देखील पाहायला मिळाली. क्षेत्ररक्षक 2 धावा वाचवतो आपल्या संघासाठी आणि कदाचित थ्रो जर कलेक्ट केला असता यष्टीरक्षकने तर तिथे विकेटचं पतन देखील झालं असतं. धावचीच्या स्वरूपात संधी चालून आली होती ज्या हनुमान चौदरपाडा संघासाठी, परंतु संधी हुकली. गुड रनिंग बिटवीन द विकेट. चांगला तालमेल दोन्ही फलंदाजांमध्ये पाहायला मिळतोय. 5 चेंडू धावसंख्या 8-9 झाली आहे. शेवटचा अंतिम बॉल दुसऱ्या षटकातील. प्रतीक वाकडे पुन्हा एकदा लेफ्ट आर्म ओव्हर द स्टंप्स. बॅटच्या आउटसाइड एज. चेंडू थांबणार नाही. चेंडू निघून चालला लॉंग स्टॉप एंडला. शेवटच्या अंतिम बॉलवर येतो चौकार. नशिबाची साथ लभली अंतिम चेंडूवर. बॅटची कडा लागून बाहेरची कडा लागली होती. यष्टीरक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू गेला. शॉर्ट लॉंग शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक होता, शॉर्ट फाईन लेगला आणि शॉर्ट थर्डमॅनला देखील क्षेत्ररक्षक होता, परंतु त्यांच्या एक्झॅक्टली मधून चेंडू निघून गेला. लॉंग स्टॉपेजला 4 धावा मिळाल्या. 4 धावाच्या मदतीने धावफलक आपण 2 षटकांच्या समाप्तीनंतर 13 धावा पाहतोय. विजय तरे मॅजिशियन आहे खऱ्या अर्थाने जनमान चौतरपाडा संघाचा. मॅजिकल खेळ देखील राहिलाय. चॅम्पियन खेळाडू आहे मित्रांनो, अष्टपैलू क्रिकेटर आहे, फिरकीचा जादूगर आहे चौदरपाडा संघासाठी. विजयचा पहिला चेंडू ब्लॉक हॉल मध्ये ओव्हरपिच चेंडू होता. पडल्यानंतर चेंडू पहा मित्रांनो आतमध्ये येतोय. विजयचा पहिला चेंडू डॉट राहिलाय. स्ट्रायकिंग एंडवर फलंदाज आपण
प्रीतमला पाहतोय. ओहो, वॉटर डिलिव्हरी, चांगला चेंडू, चारी मुंड्याची फलंदाज तिथे. एकच धाब येते. खोदून काढण्याचा प्रयत्न, हेलिकॉप्टर उडवला होता परंतु लँड झाला इनफिल्ड मध्ये आणि धाव फक्त एक मिळते. एका धाबेच्या मदतीने धाव फलक संत गतीने पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळते. तर नक्कीच स्टेजच्या डाव्या बाजूला नाश्त्याचा स्टॉल लागलेला आहे. ज्या कोणाला भूक लागली असेल, नाश्ता करायचा असेल, त्यांनी स्टेजच्या डाव्या बाजूला जाऊन नाश्ता करायचा आहे. दरम्यान व्हाईट बॉल येतोय. पंचाचे दोन्ही हात समांतर. महेंद्र भबर सरांचा इशारा, व्हाईट बॉल. तर दरम्यान कृष्णाजी मडके साहेब समाजसेवक आहेत, उद्योजक आहेत आणि त्यांचं इथे शुभागमन होत आहे. त्यांचं मनपूर्वक आणि सहर्ष हार्दिक स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. त्यांना मी विनंती करू इच्छितो, आयोजकांच्या माध्यमातून आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत आहे कालूबाई चषक 2025 मध्ये. एक क्रिकेटचा दैदिप्यमान सोहळा आहे. शिवशक्ती स्पोर्ट्स लोणाड संघाच्या वतीने ही स्पर्धा भरवली गेली आहे. दर्जेदार आयोजन आपल्या समोर पाहायला मिळत आहे. फिंगर रोल, गती परिवर्तन, अतिशय सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते विजय तरेच्या माध्यमातून. जिद्द चिकाटी टासून टासून भरले विजय तरेमध्ये. मोठा खेळाडू आहे मित्रांनो, चॅम्पियन खेळाडू आहे. कधी हार न मानणारा खेळाडू, मेहनती, संघर्ष सातत्याने करत असतो. संघर्षाला झुगारून खेळपट्टीवर आपला खेळ दाखवत असतो सातत्याने. यावेळी लॉफ्टेड फटका आहे, स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर लेगला फेकून दिला चेंडूला, टोला लागला आणि चेंडूला पाठवून दिलं सीमा पार. षटकार आलाय. तर यानंतर बिग फाईट विकी स्पोर्ट्स चौतरपाडा बनाम योगेश 11 आमने ए या दोन्ही टीमचे कॅप्टन नाणेफेकीसाठी सज्ज राहा. स्क्वेअर ऑफ द विकेट, फटका सुरेख आहे. एक धाब येते. मागच्या चेंडूवर खूप सुंदर फटका खेळून काढला होता. एक्झॅक्टली बॅटच्या टोला लागला, खालची कडा लागली होती परंतु ताकद इतकी होती फटक्यामध्ये की चेंडू बॅकवर्ड बाउंड्रीच्या बाहेर फेकून दिला होता. षटकार आला होता. त्या षटकाराच्या साह्यानं धावफलक थोडस वेगाने पुढे देखील गेलं. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते. 3 षटकांच्या समाप्तीनंतर षटकाच्या अखेरीस धावसंख्या 22 धावा झाली आहे. 2 मोठे मोरे टिपले जर्मन चौदरपाडा संघाच्या गोलंदाजाने. पहिला मोरा नक्कीच या टीमचा कॅप्टन विजय वाकडे बाद झाला. त्यानंतर दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर प्रतीकने देवामालीची शिकार केली. टॉससाठी रेडी राहा. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी थोडीशी विनंती नक्कीच करेन. पाहायला गेलं तर एका बाजूने आपल्याला विकी स्पोर्ट्स चौदरपाडा आणि त्यांच्या अगेन्स्ट योगेश 11 आमने ए आपण देखील तयार राहा आणि चौदरपाडा आपला देखील कॅप्टन आपण तयारीत राहायचं आहे. अंतिम षटक बॉलिंग ट्रॅकवर आपण गोलंदाज अतुलला पाहतोय. उलटा स्वरूपात चांगला चेंडू परंतु क्षेत्ररक्षक आहे तिथे. संधी होती, चांगला चेंडू होता, मारण्या योग्य चेंडू होता. एकच धाब येते. डीप मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण, फील्ड रिस्ट्रिक्शन आपण पाहतोय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे. दरम्यान शुभागमन झालंय वालसीन गावचे चौदरपाडा गावच्या समाजसेवक विलासजी सुतार साहेबांचं इथे शुभागमन होतं. त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. विनंती करतो आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हायचं आहे. आपलं सहर्ष स्वागत पुन्हा एकदा आई कालूबाई चषक 2025 मध्ये. दरम्यान व्हाईट चेंडू आलाय. व्हाईटच्या स्वरूपात एक आणखी धाव. 24 धावा धाव फलकावर. आणि जे जे मान्यवर उपस्थित असतील मैदानाच्या आजूबाजूने कुठे जर आले असतील त्यांना मी विनंती करेन आपण येऊन आसनस्थ व्हायचं इथे या स्पर्धेमध्ये आपलं सहर्ष स्वागत असेल.
फिंगर रोल, आणखी एक चांगला चेंडू, परंतु पंचांनी दोन्ही आज समांतर केले आहेत कारण चेंडू अवांतरच्या स्वरूपात आहे. दंडित केलं पंचांनी. सलगचा दुसरा अवांतर चेंडू. धावसंख्या 25-25. तर प्रसिद्ध उद्योजक भाबाले गावचे महेंद्र भालेकर साहेबांचं इथे शुभागमन होतं आणि त्यांचं देखील सहर्ष स्वागत. या आपण असनस्त वा. चांगला चेंडू अलॉंग दी कार्पेट पंच केलाय तिथे. काउक शेप मध्ये फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे धावचेच्या स्वरूपात फलंदाज आणखी एक बाद होतोय. पुढचा बॉल. अक्षय आला न्यू बॅटर. फटका चांगला आहे. कबर्सला खेळण्याचा प्रयत्न. डीप एक्स्ट्रा कव्हर प्रोटेक्शन आहे डीप मध्ये. प्रतीक होता आय थिंक आणि चांगलं क्षेत्ररक्षण झालं प्रतीकच्या माध्यमातून. थोडीशी फंबलिंग झाली होती इनफिल्ड मध्ये. जो पॉइंटचा क्षेत्ररक्षक होता तो गेला होता कव्हर पर्यंत पोहोचला. चेंडूला हाताळण्याचा प्रयत्न देखील झाला होता. चेंडू हाताला बस्ट करून डीप एक्स्ट्रा कव्हरला जाऊन पोहोचला. प्रतीक तिथे होता. प्रतीकची फेकी सुंदर पाहायला मिळते. धावसंख्या मात्र 1 आली. 1च्या मदतीने धावफलक 27 ओव्हर द लाईन. पुन्हा एकदा अतुल फुलटॉस बनवला या चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षक आहेत तिथे. एक धाव, दुसऱ्याचा प्रयत्न आणि पंच जो डिसिजन देतील तो मान्य करावा लागेल. पंच धावबाद झालाय का फलंदाज? स्ट्राइक रोटेट होईल तिथे. धावबाद दिला जाणार नाही कदाचित. लिगल धाव नव्हती ती. पंचांनी नक्कीच सांगितलं. चेंडू हातामध्ये होता आणि हातामध्ये असल्यावर टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आपण पाहतोय की यष्टिरक्षकाच्या हातामध्ये जरी चेंडू विसावला, चेंडू पडल्यानंतर तरी ती धाव घेण्याची संधी दिली जात नाही. यावेळी फटका सुरेख आहे. अलॉंग दी कार्पेट स्क्वेअर ऑफ द विकेट. फटका चांगला परंतु एकच धाव येते. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. आई साबराई एलकुंते संघ पूर्णपणे तयारीत उतरलेला दिसत नाहीये. मोठे फटके खेळायचे होते परंतु या संपूर्ण इनिंग मध्ये फक्त एक चौकार आणि एक षटकार आलाय. थोडस आश्चर्यचकित केलंय कारण टेनिस बॉल क्रिकेटमध्ये अशा प्रकारचं चित्र खूप कमी वेळा पाहायला मिळतं. चांगला चेंडू, आणखी एक पुलर लेनचा चेंडू. निर्धाव चेंडूने पहिल्या इनिंगची समाप्ती होती. धावसंख्या मात्र 29-29 आणि जयमान चौदरपाडा संघाला विजयासाठी 30 धावांची गरज आहे. चला आमने टीमचा कॅप्टन आणि चौदरपाडा टीमचा कॅप्टन, दोन्ही टीमचे कॅप्टन उपस्थित आहेत. तर टॉस बॉक्स मध्ये आपण योगेश पाटील सरांना नक्कीच पाहणार आहोत. कृष्णा मडवी साहेब इथे उपस्थित आहेत. मडके सॉरी, त्यांच्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी देखील करणार आहोत. हॅलो. चला कृष्णाजी मडके या आपण टॉस बॉक्स मध्ये स्वर्गीय कुमार साहिल बांबरे यांच्या स्मरणार्थ हा टॉस बॉक्स आपण पाहत आहोत. त्यांना या ठिकाणी पावशेगाल शिवशक्ती लोणार संघाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली देण्याचा मात्र हा प्रयत्न आपण पाहत आहोत. हेड्स किंवा टेल्स तुम्हाला या ठिकाणी कॉल द्यायचा आहे. दोन्ही कॅप्टन माझ्या समेत आणि आमची कृष्णाजी मडके यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. चला चौदरपाडा संघाने कॉल दिलेला आहे हेड्स, बट टेल आलेला आहे. नाणेफेकी जिंकणे या ठिकाणी योगेश लेवड आमने हे संघाने संदीपजी थळे यांच्या शुभ त्यांच्या माध्यमातून आपल्याला श्रीत पे आम्हाला लाभलेला आहे ते आपण इथे वितरित करूया. टॉस विनिंग संघ ऐकायला देऊया आपण हा कोल्ड्रिंक्स. पाहुण्यांचे आभार. विनंती करतो की आपण पुन्हा जाऊन व्यासपीठाची शोभा वाढवायची आहे. टॉस जिंकला आणि त्याच्यानंतर शिरते सुद्धा तुम्हाला मिळालेला आहे. किती आनंद होतोय.
आनंद तर होत आहे आणि काय करणार टॉस जिंकल्यानंतर? डिसिजन पेंडिंग आहे. म्हणजे मुलं अजून येत आहेत का? हो. तू युवा आहेस, तुझ्या खांद्यावरती संघाने जबाबदारी टाकलेली आहे. तू कशा रीतीने या सर्व या गोष्टी मॅनेजमेंट करतोयस? मॅनेजमेंट तर सत्यम दलवी करतोय आणि ते मला सांगतात का तू टॉसला. म्हणजे पडद्याच्या पुढे तुम्ही हिरो आहेत आणि पडद्याच्या पाठीमागे सत्यम दलवी हिरो आहेत. या स्पर्धेबद्दल काय सांगशील? स्पर्धा तर खूप छान आहे आणि आम्हाला खेळण्याची संधी दिली त्यांचे आभार. चला, तुम्हाला विजयासाठी खूप साऱ्या शुभेच्छा. आपण टॉसची मागणी केली परंतु तुमच्या बाजूने टॉस लागला नाही. तुम्हाला बॅटिंग मात्र या ठिकाणी मिळाली आहे. तू संतुष्ट आहेस? हो, बॅटिंगच पाहिजे होती. तुमच्या गावचा संघ खेळतोय आणि तुम्ही सुद्धा त्याच गावाला बिलॉंग करतायस, परंतु त्या मी आलेले संघ आदित्य वाकडे झाला, प्रतीक वाकडे झाला, यांच्याकडून शिकायला भेटतं का नवीन नवीन. मग 4 ओव्हरमध्ये किती धावा इथे जोडण्याचा प्रयत्न करशील? 4 ओव्हरीन मारू 150 पावणे 200. अरे बापा, मग आमच्याकडे चेंडू कमी पडतील आम्हाला. आता चेंडू आता प्रत्येक बॉलावर सिक्सच मारण्याचा प्रयत्न करू आता काय. मग असा कोणता फलंदाज तुमच्याकडे आहे की तो मात्र प्रत्येक चेंडूवरती षटकारच मारेल या स्पर्धेमध्ये? आता गौरव तारे, विकी वाकडे, विठ्ठल वाकडे, समीर पवार हे आमचे टॉपचे खेळाडू आहेत. तू या ठिकाणी बॅटिंगसाठी उतरशील की नाही? उतरीन, उतरल्यावर काय जोरच जाईन. बाबा, हे तर खूपच डेंजर काम आहे. चला, आमने संघाचा मात्र या ठिकाणी डिसिजन थोडा वेळ पेंडिंग आहे, परंतु दोन्ही कॅप्टन चांगल्या मनोगत आपल्याकडे व्यक्त केलेल्या आहेत. जरूर दोघांना शुभेच्छा देऊया आपण की चांगला खेळ तुमच्याकडे आम्हाला पाहायला मिळू शकेल. थोड्याच वेळात निर्णय आपल्याला योगेश देवण आमने संघाच्या वतीने पाहायला मिळेल. परंतु जाऊया आपण दुसऱ्या डावाला सुरुवात होते आणि त्या डावाचं धावतो वर्णन आपण या ठिकाणी ऐकूया कॉम बॉक्सच्या वतीनं. थँक्यू सो मच. सक्सेसफुल सलामीची जोडी आपण पाहतो या ठिकाणी. प्रतीक वाकडे आणि राम चौधरीला आपण एज अ ओपनर म्हणून इथे पाहत आहोत. 30 धाबांचा मात्र या ठिकाणी संरक्षण करायचं आहे, कारण नाणेफेकी जिंकल्यानंतर या ठिकाणी सावराई एलकुंदे संघाने पहिल्या इनिंगमध्ये फक्त 29 धाबा जोडल्या आणि त्या 30 धाबांचा पाठलाग करण्यासाठी पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी सुरुवात केली सिंगलच्या स्वरूपात. आता विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाचा कॅप्टन एक वेगळ्या मूडमध्ये पाहायला मिळतोय की त्यांनी सांगितलं की आम्हाला फक्त मारामारीच जमते. परंतु इथे जानवत चौदरपाडा संघ सध्या इन ऍक्शन मध्ये आहे. खराब शेंडू ऑन साईडला हुक केला आणि चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 7 धाबांसाठी षटकार. हाफ ट्रेकर लेंथ आणि त्याच्यावरती जबरदस्त मात्र त्या ठिकाणी हुकचा अंदाज पाहिला आपण आणि सरळ चेंडूला मात्र भिडकावून दिलाय लॉंग लेगच्या पलीकडे. पहिला सिक्सर प्रतीक वाकडेचा हा पहिला बॉम्ब ब्लास्ट आपण इथे पाहतोय आणि चांगल्या फॉर्माचा संघ आहे सध्या आपण पाहिला तर या चालू सीझन मध्ये. अजून एक उडवण्याचा प्रयत्न आणि मात्र पाहू शकाल त्या ठिकाणी चेंडू वेगाने चाललाय. संत गतीने पाहू शकाल तिथे फिल्डर मात्र त्या ठिकाणी या चेंडूचा पाठलाग करतायत आणि इथे मात्र पाहायला मिळू शकेल हा दर्जेदार चौकार. असं वाटतं की या खेळाडू कक्षामधून खेळाडू मात्र पूर्णपणे सेट येऊन आलाय, ज्या अनुषंगाने मात्र प्रत्येक चेंडूवरती त्या ठिकाणी मोठा फरक खेळण्याचा प्रयत्न करतोय. पहिल्या चेंडूवरती सिक्सर, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि पहिल्या पॉवर प्लेचा खेळ जर पाहिलं तर कुठेतरी मागणं ठरला. आता मात्र ऑफ साईडला कव्हर पॉईंटच्या डोक्यावरून हा क्लास प्रतीककडे आहे आणि तो क्लास झलकतोय. येणारा हा दुसरा सलगचा चौकार. संगीत सध्या आपण या ठिकाणी ऐकतोय, परंतु या ठिकाणी प्रत्येक वाकड्याचं गुणगान गावं लागेल, ज्या अनुषंगाने त्यांनी सुरुवात केली
या दुसऱ्या इनिंगला. पहिल्या चेंडूवरती रामच्या बॅटमधून आपण एक सिंगल पाहिली, त्यांनी मात्र कुठेतरी संत आणि सावध मात्र सुरुवात केली. आणि मी विनंती करतोय, आमची स्वयंसेवक जे आहेत त्यांना विनंती करतोय की आपण सीमेवरचा ताबा घ्यायचा आहे. झटपट क्रिकेट आज आपल्याला प्रतीकच्या वतीने पाहायला मिळतोय आणि याच खेळीसाठी मात्र प्रतीकला आपण सातत्याने ओळखत असतो. 15 धावा धाव फलकावरती, अजूनही 15 धावींची गरज. फुलर लेत होता, फक्त ड्राईव्ह केला. पाहू शकेल त्या ठिकाणी पुन्हा मिस्टेक केली गेली. मिड ऑफचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचला होता, परंतु त्याच्या 2 पायांच्या मधून चेंडू मात्र फरार झाला आणि तदनंतर 2 धावा सहजपणे त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. आज सेन्सिबल क्रिकेट आपण पाहतोय. मोठे फटके खेळण्याची वेळ जेव्हा येते तेव्हा मात्र मोठे फटके आज प्रत्येक खेळतो आणि सिंगल डबलला सुद्धा मात्र तो त्या ठिकाणी चांगल्या प्रमाणात प्राधान्य देतोय. क्वालिटी क्रिकेट. फुल टॉस, कव्हरच्या डोक्यावर पुन्हा चेंडू चाललाय, थांबणार नाहीये. बाउंड्री लाईनच्या पलीकडे 4 धावांसाठी चौकार. सुंदर सुंदर संगीतमय वातावरण सध्या आपण पाहतोय. डीजे ओमकार आमच्या सोबतीला आहेत. चांगली साऊंड सिस्टीम आपण पाहतोय. परंतु या ठिकाणी काय बॅटिंग केली आज प्रत्येक वाकडेनं. 5 चेंडूचा मात्र सामना केला. 5 चेंडूमध्ये पाहिलं तर 3 चौकार निघाले, 1 सिक्सर निघाला, 1 दुहेरी निघाली. 20 धावसंख्येवरती तो खेळतोय. 1 चेंडूचा खेळ आपण जर पाहिलं तर रामनं तो चेंडू फेस केला, त्याच्यावरती त्यांनी सिंगल धाव पूर्ण केली गेली आणि धावफलकावरती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 21 धावा पाहायला मिळत आहेत. म्हणजे येणाऱ्या आता 18 चेंडूंच्या खेळामध्ये फक्त 9 धाब्यांची गरज. म्हणजे आजचे दोन्ही सामने जे पाहिले ते दोन्ही सामने लो स्कोरिंग राहिले आणि एकतर्फा राहिले असं म्हणावं लागेल. दुसऱ्या षटकाला सुरुवात करतो आणि इथे मात्र राम सांगतोय प्रत्येक मारू शकतो तर मी का शांत बसू. त्याने मात्र त्या ठिकाणी पहिल्या चेंडूवरती चांगला स्ट्रोक जोडला जरूर, परंतु या फटक्यासाठी फिल्डर मात्र त्या ठिकाणी तैनात केला होता आणि त्यामुळेच पाहतो की या सिंगल धाबेवरती तो मात्र समाधानी राहिला. लेफ्टी अँड राईटी कॉम्बिनेशन जेव्हा जेव्हा गोलंदाजासमोर असतो तेव्हा तेव्हा त्या गोलंदाजासाठी सरदर्द अर्थात डोकेदुखी ठरत असते. परंतु या ठिकाणी रोहित आता मात्र पाहू शकेल एखादी विकेट्स आपल्या टीमसाठी प्राप्त करून देईल का. सामन्याचं आपण जर विश्लेषण केलं तर पूर्णपणे दबदबा निर्माण केला, या सामन्यावरती कब्जा निर्माण केला जे हनुमान चौधरपाडा संघाने. ओ पुन्हा कव्हरच्या डोक्यावरून काय फटका खेळतो आज. अतिशय सुंदर क्लासिकल फटकेबाजी आज पाहायला मिळते प्रत्येक वाकड्याच्या बॅटमधून. 4 धावांसाठी चौकार. चेंडूच्या मिरिटवरती मात्र या ठिकाणी आपण त्याची बॅटिंग पाहतोय. जसा चेंडूची लेंथ आहे त्या अनुषंगाने मात्र तो फटका आहे ते एक्झिक्यूट करतोय. आणि आता मात्र नो लुक शॉट, परंतु फिल्डर तैनात केलाय. या चालू सीझनचा आपण विचार केला तर आतापर्यंत 2 मालिकावीराच्या ट्रॉफी मात्र या चालू सीझन मध्ये 3 प्राप्त केल्या. पहिली मालिकावीर चॅम्पियन ट्रॉफी मध्ये प्राप्त केली होती. तर आपण जय हनुमान इताड्याची स्पर्धा पाहिली, त्या स्पर्धेमध्ये सुद्धा मात्र मालिकावीर म्हणून प्रतीची निवड केली. आय थिंक सिरीज 2च आतापर्यंत प्रतीकने प्राप्त केलेले आहेत. फुल टॉस आणि त्याला मात्र डिपॉझिट केलाय आपल्याच अंदाजामध्ये रामनं बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या पलीकडे 6 धावांसाठी षटकार आणि हा सामना मात्र या ठिकाणी फिनिश केलाय. हार्ड लक टीम सावराई एलकुंदे अँड कॉंग्रॅच्युलेशन जय हनुमान चौधरपाडा. जबरदस्त खेळ त्याच्या वतीने आपण पाहिला आणि आपल्या वेगळ्याच अंदाजामध्ये मात्र त्याने हा सामना जिंकलाय. आणि देऊया आपण या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच. चला, लो स्कोरिंग सामना होता आणि त्याच्यामुळे आपण या ठिकाणी गोलंदाजाचा विचार करतोय आणि ज्यांनी चांगली सुरुवात करून दिली
पायापडी मजबूत केली. पॉवर प्लेच्या खेळामध्ये एका षटकाचा स्पेल हाताळत असताना फक्त 3 धावा खर्च केल्या आणि एक विकेट्स प्राप्त केला आणि तोच राहिला या सामन्यातील प्लेअर ऑफ द मॅच अर्थात आदित्य वाकडे. प्रतीकचा सुद्धा मी या ठिकाणी उल्लेख करेन की चांगला खेळ त्याने सुद्धा साकारला, परंतु प्रतीकनं जी सुरुवात करून दिली तिथून मात्र जे हनुमान चौदरपाडा संघाने मात्र मागे वळून पाहिलं नाहीये. आणि पहा किती त्यांचे समर्थक आपल्याला प्रत्येक स्पर्धेमध्ये पाहायला मिळत आहेत. हे सर्व कट्टर समर्थक त्यांचे आहेत. चला आदित्य, आपण या सामनावीर पुरस्कार घेण्यासाठी आणि जो पुढील सामना आपण पाहणार आहोत योगेश इलेव्हन आमणे ए या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय स्वीकारलेला आहे. आणि विकी स्पोर्ट चौदरपाडा संघाला प्रथमतः फिल्डिंग करण्यासाठी मात्र त्या ठिकाणी आमंत्रित केलेलं आहे. विनंती असेल की विकी स्पोर्ट चौदरपाडा संघ आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. एक चौदरपाडा संघ मात्र जिंकला आणि आता मात्र दुसरा चौदरपाडा संघ या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी उतरतोय. आणि तसं जर पाहिलं तर चौदरपाडा गावातून आपल्याला या चालू सीझनमध्ये 4 संघ खेळताना पाहायला मिळत आहेत. नक्षत्र ज्युनियर चौदरपाडा संघ असेल, नक्षत्र सिनियर चौदरपाडा संघ, विकी स्पोर्ट चौदरपाडा आणि जय हनुमान चौदरपाडा. म्हणजे त्या गावामध्ये आपण जर पाहिलं तर खेळाडू निर्माण होत आहेत, खेळाडू घडत आहेत आणि ही एक चांगली बाब आहे त्या गावासाठी. आणि त्याच गावाला बिलॉंग करणारा हा आमचा आदी वाकडे वन साइड हिरो. जबरदस्त गोलंदाजी आपल्यामध्ये पाहू शकाल. कृष्णाजी मडके काका आज उपस्थित आहेत. विनंती करतो की आपण पुढे या. तुमच्या शुभ हस्ते आपण जे आकर्षक ट्रॉफी आहे ते आपण वितरित करा. आणि त्यानंतर पाहू शकाल अस्मक शेख आमच्यामध्ये आज उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण स्वीट बॉक्स आणि एनर्जी ड्रिंक हेल्थ हे पारितोषिक आपण या ठिकाणी देणार आहोत.